हॅलो मुलांनो, कसे आहात? मी लक्ष्मी आजी. चला आम्ही चालू करूया अभ्यासाला. सुरुवात करूया. आज आपण च छ ज झ हे शिकणार आहोत. तर ही अक्षरे व्यवस्थित समजून घ्या, लिहून घ्या. हवी तर मी दाखवू काय च कसा काढायचा तो. हे बघा, अशी रेषा, मग असं, मग च झाला. पूर्ण रेषा काढायची याच्यावर. नंतर छ, ज, झ. हे पहिले आपण अक्षर शिकून घेऊया. नंतर चला काना, चल च अधिक आ बरोबर चा, छ अधिक आ बरोबर छा असं मी शिकवणार. आधी आम्ही अक्षरं सगळी तयार करून घेऊया. आता आपण काय करूया, जोड्या लावा. म्हणजे कालच्याप्रमाणेच च छ ज झ. नंतर इकडे तशी अक्षरं. मग आता आपण जोड्या लावूया. च इकडे कुठे आहे, इकडे आहे. मग च. छ कुठे आहे, तर इकडे आहे. हा बघा, छ. ज कुठे आहे, इकडे आहे. ज. आता झ कुठे आहे, इकडे आहे. अशा आपण जोड्या लावायच्या. आता काय, तर ह्याच्यावरून शब्द तयार होतात काय बघूया. च छ होतो काय शब्द, अर्थपूर्ण शब्द नाही होत. च ज नाही होत. च झ नाही होत. मग आपण कालपासून शिकलेला, काल आणि परवा शिकलेला अभ्यास इथे लिहून घेऊया. ग म भ न ही अक्षरे झाली. क ख घ ही झाली. च छ ज झ हा आजचा अभ्यास. ही सगळी मिळून आता बघूया. चला, आता आपण हे फुगे काढले काही. आता ह्याच्यात थोडीशी मी अक्षरे दिली. त्याच्यावरून आपण शब्द तयार करायचे, अर्थपूर्ण शब्द तयार करायचे. तर पहिला ज घेऊया. ज म नाही होत अर्थपूर्ण. ज ग होतो आहे. लिहूया मग. ज ग. पेन्सिल हातात घट्ट राहायची, मग अक्षर चांगलं येतं, वळणदार. ज ख नाही होत. ज न होतं. जन म्हणजे लोक, माणसं. जन असं. मग ज भ नाही होत. मग आपण काय घेऊया, म घेऊया. मने पुन्हा इथे बघूया. म ज होतो. मज म्हणजे माझे, पण मजच्या वरती टिंब लिहितात, तर ते मज म्हणजे माझे, पण इथे नाही होत. म ग होतो. म ग. म ख नाही. म न. म न मागच्या व्हिडिओत समजावलेलं तुम्हाला. मन म्हणजे आपल्याला जे काहीतरी खावंसं वाटतं त्याला मन म्हणतो. जे खावंसं वाटतं त्याला नाही, हा, जे मनात इच्छा निर्माण होते त्याला मन म्हणतात. म भ नाही. आता ग घेऊया. ग ज नाही. ग म होतो. ग म. गज पण होतो. गजाआड म्हणतात ते, पण त्याच्यावर सुद्धा टिंब लिहावं लागतं. गज म्हणजे हत्ती. मग होतो ना, नक्की ना, 100%. बघा मुलांनो, शोधा तुम्ही. गज म्हणजे हत्ती होत असेल तर बघा, मला पूर्ण खात्री नाही आहे. ग म. ग ख. ग न आहे. ग न. ग. आता न घेऊया. न ज. न म. न ग. न ग. न ग. न ख. न ख. न भ. न भ. ह्या सगळ्या शब्दांचा अर्थ मी सांगितलेला आहे तुम्हाला, तरी पण सांगते. ज ग म्हणजे आंघोळ करताना पाणी घ्यायला घेतो ते जग.
जन म्हणजे लोक, मग म्हणजे मग नंतर, मग म्हणजे नंतर पणला मग म्हणतात नंतर या शब्दाला, पण हा मग म्हणजे आपण आंघोळ करायला घेतो ते. आणि जग म्हणजे पण तेच पाणी पिण्यासाठी वापरतो. हां. मन म्हणजे अंतःकरण आपलं. गम पान फाटलं, पुस्तकाचं पान फाटलं की चिकटवायला घेतो तो गम. गन म्हणजे बंदूक. नग म्हणजे एक वस्तू, ज्या वस्तू आपण बाजारातून हा 1 नग 2 नग 3 नग असं मोजतात. नख म्हणजे नख. नभ म्हणजे आकाश, आभाळ, गगन असे आहेत समानार्थी शब्द. आता आपण जोड्या लावूया. हे सगळे शब्द घेतले. जग, नख, गम, मग, नभ, गन, जन, मन. तसेच इकडे पण लिहिले. मग आता हे शोधायचे. जग इकडे आहे, जग. नख, गम कुठे आहे? हा बघा. तुम्ही हे सगळं करायचं आहे हा, वहीवर वेगळ्या काढून. ज्यांची मुलं लहान आहेत तर पालकांनी करून द्यायचं. हातात पेन्सिल द्यायची नाही. हातात पेन्सिल द्यायची नाही म्हणजे आपण हात पकडायचा नाही मुलांचा. स्वतः त्यांनी घेतली तरी चालेल, छोटी मुलं असतील तर. नभ, हा बघा. भ. गन कुठे आहे? गन शोधा, इकडे आहे. न. जन कुठे गेला? हा बघा इकडे आहे. न. मन समोरच आहे. न. ज्यांची एकदम लहान मुलं आहेत त्यांना आपण अभ्यास तयार करून दिला, मग ती शोधतील अक्षरं. हा ज कुठे दिसतोय असला ते शोधतील. मग ग कुठे आहे त्याच्या बाजूला? इकडे आहे. असं लावतील मग मुलं. आपण द्यायचा, सवय होऊन जाते. कंसातील अक्षरे शोधून रिकाम्या चौकोनात अक्षरे लिहा. न, म, ज, ग ही मी अक्षरं दिली. हे अक्षरं इथे भरायची आहेत. आता इथे ग आहे, मग कुठचं अक्षर भरल्यावर इथे अर्थपूर्ण शब्द तयार होणार? हे बघूया. न, ग होतो, मग न लिहिला. इथे काय ख आहे, मग इथे कुठचा लिहायचा? अरे हा नख झाला असता. न लिहिला की नख होतं. नख. आता इथे न आहे, मग इथून कुठचा? न नाही होत. मन होतो. न. आता इथे काय? ग आहे, मग गच्या नंतर काय लिहायचं? गम. 2 वेळा अक्षरं आली, पण शब्द वेगवेगळे आहेत, त्यामुळे चालून जाईल. पण खरं म्हणजे ज्यावेळी मोठी व्हाल तुम्ही त्यावेळी एक अक्षर एकदाच वापरावं लागतं. म्हणून आता हे न ख इथे झाला, मग ग आहे तर मग इथे म लिहू शकतो. आता न आहे, मग इथे काय येणार? ग न हे अक्षर घालायचं. इथे ग आहे, मग इथे घालायचं आहे. मग हे झालेच अक्षरं. मग ग, हे म झाला, न झाला. हां, मग इथे काहीतरी जे आपण लिहू शकतो ते असं असतं. आपल्याला फक्त लहान मुलं आहेत म्हणून 2 अक्षरी शब्द पूर्ण करायचे आहेत. बरं, तर काल एका मुलाने लिहिलेलं की काकी पुन्हा व्हिडिओ पाठवा म्हणून. तर मी व्हिडिओ अशा प्रकारे लिहिते, पाठवते तयार करून. पण तुम्हाला जर 1ली ते 10वीपर्यंतची मुलं असतील आणि इंग्लिश मिडियमचे असतील, त्यांना जर मराठी शिकायचं असेल तर जो काही व्हिडिओ हवा असेल तो मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तुम्हाला समजावून सांगेन. कविता असू दे, एखादा पॅरेग्राफ वाचून त्याचा अर्थ, त्याच्यावर प्रश्न तयार करायचे, ते मी सगळं तुम्हाला शिकवू शकते. जर हवं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये लिहा, नाहीतर मी आपली हे असे एक टाकत राहीन. बघा, तर आता हा आपला अभ्यास शिकून झाला. मग तुम्हाला एक मी छोटीशी गोष्ट सांगते.
आजी आहे ना मी, मग एक गोष्ट तर व्हायलाच पाहिजे छोटीशी. तुम्हाला ती माहितीच असणार, कासवाची आणि सशाची. तर एक असतो कासव आणि एक असतो ससा. तो कासव आणि एक असतो ससा. ते दोघेही मित्र असतात. कासव असतो तो बिचारा साधा आणि हळू चालतो, आणि ससा असतो तो टुनटुन उड्या मारत चालतो. तर सशाला आपल्या त्या चालण्याबद्दल खूप गर्व असतो, टुनटुन उड्या मारतो म्हणून. मग तो कासवाला चिडवत असतो की तू कसा हळूहळू चालतोस, मी बघ कसा टुनटुन चालतो. मग कासव म्हणतो ठीक आहे, मी हळूहळू चालतो पण चालतच राहतो. मग ठीक आहे. तर ससा ते दोघांमध्ये ना एक दिवस शर्यत लावायची ठरवतात. एक दूरवर झाड असतं आणि तिथे त्यांनी पहिला जो कोणते झाडाखाली जाईल ना त्याचा तो जिंकणार, असं त्याचं ठरतं. मग ठीक आहे, दोघे पण चालतात, शर्यत लावतात. मग दोघे पण चालतात. तर ससा आहे तो टुनटुन उड्या मारतो, आणि कासव बिचारा चालला असा आणि हा चालला टुनटुन उड्या मारत. हा चालला सावकाश. आणि चालता सशाला बाजूला गवत दिसतं, शेत असतं तिथे. आपलं तो शेतात जातो आणि त्याला वाटतं, मागे वळून बघतो, त्याला वाटतं कासव काय अजून येत नाही आहे, लांब आहे, आपण तोपर्यंत शेत खाऊ शकतो. म्हणून तो शेतात जातो, शेत खातो आणि म्हणतो आता काय कासव काय खूप लांब आहे, त्याला यायला किती वेळ लागणार, खूप वेळ लागणार, आपण तोपर्यंत एक झोप काढायची. म्हणून तो शेतात झोपतो. कासव बिचारा हळू चालतच असतो. ससा उठतो, अचानक त्याला जाग येते आणि बघतो तर काय, त्याला काय कासव दिसत नाही. मग त्याला वाटतं काय कासव अजून खूप लांब असेल, मी काय आरामात चालत गेलो तरी झाडापर्यंत पोहोचू शकतो. म्हणून तो उठतो आणि सावकाश चालतो. आजकाल शतपावली चालतात नाही काय माणसं, तसा तो आपला शतपावली चालतो. आणि कासव पहिलाच पोचलेला असतो. आणि मग हा आपला आरामात जातो आणि मग बघतो तर काय, आपल्या अगोदर कासव पोचलेला असतो. मग हा आश्चर्यचकित होतो. त्याला विचारतो, अरे तू कधी आलास? मग कासव सांगतो, तू झोपलेलास ना तेव्हाच मी पोहोचलो, मी चालतच राहिलो, तू आराम केलास. मग कासव जिंकला नाही. कासव जिंकला आणि ससा हरला. मग आता हा कसा हरला? तर त्याने तो शेत खायला थांबला आणि आराम केला. त्याने तो शेत खाऊन जरी थोडासा चालला असता तरी तो पोचला असता, पण नाही, त्याला आपल्या चालण्यावर घमेंड होती ना, गर्व होता त्याला. मग तो आरामात झोपला आणि मग उठून गेला, म्हणून तिथे तो फसला. आता सांगा मुलांनो, शर्यत जिंकलं कोण? तर कासव. शेतात झोपला कोण? ससा. शर्यत कोणामध्ये लागलेली? कासव आणि सशामध्ये. तर तो हारला कसा? आळस केला, त्याने आराम केला, म्हणून आराम हराम आहे. आणि अजून आपण काय बोलू शकतो याच्यावर? काय आलं आपल्या लक्षात? तर गर्वाचे घर खाली. तर आपण सुद्धा अभ्यास करताना आपल्याला येतं, कशाला करायला हवं असं चालणार नाही. दररोज थोडा अभ्यास करायचाच असतो. चला तर मग तुम्ही तुमचा अभ्यास करा, मी आपली जाते.